करण्यात आलेलं होतं आणि या पहिल्या बैठकीमध्ये पुण्यामधल्या काही प्रमुख मंडळांचा सहभाग होता। दुसऱ्या बैठकीमध्ये 5 मानाच्या गणपतींसह मंडई, बाबू गेनू, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि जिलब्या या 10 गणपती मंडळांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं। 2 स्वतंत्र बैठका घेण्यास काही मंडळांनी आक्षेपही घेतलाय। पुन्हा एकदा 5 मानाच्या गणपती आणि मोजक्या मंडळांना महत्त्व दिलं जात असल्याचं या इतर मंडळांचं म्हणणं आहे। पहिल्या प्रमुख मंडळांच्या बैठकीला समोसा आणि मानाच्या सोबतच दगडूशेठ, भाऊ रंगारी यासारख्या महत्त्वाच्या गणपती मंडळांच्या प्रतिनिधींना व्हेज बिर्याणी असा आक्षेप या प्रमुख मंडळांनी घेतलेला आहे। ही अपमानास्पद वागणूक आहे आणि म्हणून त्यावेळेला मग पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र संदीप कर्णिक साहेबांनी सगळं इथे चहा वगैरे दिला असेल आणि गंमत काय माहितीये का, म्हणजे तुम्ही एकदा तपासून घ्या, आम्हाला सगळ्यांना जी सर्वसाधारण मंडळ आहेत त्यांना 4 जणात 1 समोसा तो द्यायचा अधिकार त्यांचा आहे आणि या 10 मंडळांसाठी व्हेज बिर्याणी आलेली दिसतीये। आणि आमची मंडळ छोटी जरी असली तरी त्यांच्या जरी तोडीची नसली तरी पण आमची मंडळ 3 आहेत ना, मंडळ ही मंडळाच्या शेवटी लोकमान्यांनी जो उत्सव सुरू केलेला आहे तो सर्वच मंडळांचा एकसारखाच असला पाहिजे। त्यांना एक वेगळा न्याय, आमच्या मंडळांना काही वेगळा न्याय, ही चुकीची भावना आहे असं मी तोडगा मला नाही वाटत निघेल। कारण का आता आयुक्तांनी जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये असं दिसतंय की सर्वसामान्य मंडळं जी आहेत त्यांना खुर्चीवर विद्यार्थ्यांसारखं बसवलं होतं आणि जी बाकीची मंडळं बोलवली त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंटनी बसवलंय। मग ह्यामध्ये तोडगा नक्की कायदा व सुव्यवस्था कोण राखणार? मान्य आयुक्त राखतील का आता गणेश मंडळ राखतील? त्यांनी ग्वाही दिलेली आहे की एक मध्य काढू म्हणून, पण मध्य योग्य निघल की सगळेच एकाच व्यासपीठावर आल्याशिवाय मध्य निघणार नाही। पाहूयात पुढची बातमी। आंतरवाली सराटीमध्ये झालेली चूक पुन्हा करू नका, तुम्ही काहीतरी भानगड करा